सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम्। श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं। शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः। चालू असणारं कठोपनिषद आणि कठोपनिषदामध्ये या ठिकाणी चाललेला प्रमुख विषय नचिकेताचा असणारा प्रमुख प्रश्न अध्यात्मविद्या अथवा ब्रह्म. ब्रह्म म्हणजे काय? त्या अनुषंगाने त्या सगळ्यात सर्वम खल्विदम ब्रह्म आहे. सर्व जे काय आहे हे ब्रह्मच आहे. म्हणून गीताने त्या ठिकाणी काय सांगितलं? ब्रह्मार्पणम ब्रह्महविः ब्रह्माग्नौ ब्रह्मणा होतं ब्रह्मैव तेन गंतव्यम ब्रह्मकर्म समाधिना. अशा प्रकारे सगळी जी आपल्या आत्मा होणारी कर्म हे काय आहे? ब्रह्मच आहे. आणि अशा प्रकारे ज्यावेळेस आपण जाणतो त्यावेळेस तो ब्रह्ममयच होतो, दुसरं काही होत नाही. हा असणारा दृढ सिद्धांत. ब्रह्मविद ब्रह्मैव भवती. जो ब्रह्मविद आहे म्हणजे जो ब्रह्म जाणणारा आहे त्याच्या काय दृष्टीने सर्व ब्रह्मच असतं. पण आता हे सगळे जे मंत्र आहे कालपासून आरंभ झालेले किंवा आता आज येणारा 7वा असेल 8वा असेल 9वा मंत्र आहे, या तिन्ही मंत्राच्या द्वारे किंवा काल आपण जो पाहिला 6वा मंत्र, या सगळ्याच्या जे जे काय आहे त्या ठिकाणी आज येणाऱ्या आदिती देवता आहे, त्या आदिती देवता ती सुद्धा ब्रह्म आहे. पुढे अग्नी जो आहे यज्ञ कार्यामध्ये जो अग्नी आपण आहे म्हणून त्या ठिकाणी ब्रह्मार्पणम ब्रह्महवी सांगितलं, तो सुद्धा ब्रह्मस्वरूपाचा आहे. त्यानंतर प्राण जे आहे प्राणापान व्यान उदान समान हे जे काय आहे ते सुद्धा ब्रह्मस्वरूप आहे. हे जे काही आहे हे ब्रह्मस्वरूपच आहे, ब्रह्माच्या व्यतिरिक्त काही नाही. अशा प्रकारे ज्याची भावना किंवा निश्चय दृढ होतो तो ब्रह्मविद. की काय हे सगळं जे काय आहे याचं मूलभूत आधार काय? मुळाशी खेळणं लहान मुलाला दिल्यानंतर काय होतं, ते काही वेळ त्याच्याशी खेळतं आणि त्यानंतर काय करतं, ते संपूर्ण खेळणं त्याच्या आत काय जाण्याचा प्रयत्न करतं. हे का येतो, हा प्रकाश काय इथून येतो, हा आवाज कुठून येतो. मग काय थोडा वेळ खेळणं झालं, अर्धा एक तास त्या खेळण्याची, मग काय तर त्याचं संपूर्ण ते खेळणं उलगडण्याची प्रक्रिया चालू होते, तोडण्याच्या. आपल्या भाषेतून तो तोडतो, आपण मोडतो. त्याला कितीही खेळणे आणून द्या, काही नाही, तासभर खेळेल मग ते सगळं काय असेल ते सगळं मोडून टाकतो. मोडून नाही टाकत, त्याची जिज्ञासा त्या ठिकाणी काय हे ज्ञान जिज्ञासा ही सगळ्यांमध्ये, तुम्हा आम्हा सर्वांमध्ये हीच जिज्ञासा आहे की याच्या आत काय, याच्या आत काय. आणि तीच जिज्ञासा काय होईल, हे संपूर्ण व्यावहारिक झालं. परंतु ही जिज्ञासा ज्यावेळेस काय करतो आपण आपल्यावर ॲप्लिकेशन करतो, या अन्नमय प्राणमय मनोमय विज्ञानमय आनंदमय ह्या कोशाच्या आत काय, त्याच्या आत काय, त्याच्या आत काय, त्याच्या आत काय करत 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 तो गेला की मग त्याला करतो ह्या सगळ्याच्या असणारा आधारभूत हे बाकी काही नाही, तर फक्त ब्रह्मच आहे, ब्रह्म व्यतिरिक्त काही नाही. मग काल सांगितलं अभिन्न निमित्त उपादान कारण परमेश्वर. परमेश्वरच आहे, परमेश्वराच्या व्यतिरिक्त काही नाही. निमित्त कारण सुद्धा तोच, उपादान कारण सुद्धा तोच. बहुश्याम्ये प्रजायेती सतपोतप्यत. त्याला वाटलं आता काय मी बहुत व्हावं, मी एकटाच होता, स एकहा. त्याला आता कर्मना. मग त्याने काय केलं, विचार केला. काय विचार केला भगवंताने, त्या परमेश्वराने, त्या ब्रह्माने.
तर बहुश्याम्य प्रजा येते. आता मला एकट्याला कंटाळा आला आहे. आता मी काय करतो, अनेक नानाविध प्रकारे या सृष्टीची रचना करून त्या ठिकाणी मी प्रकट होतो. यथोर्णनाभी सृजते गृह्णते च, त्यासाठी सांगितला, तो दृष्टांत दिला. ज्याप्रमाणे तंतुनाभी, कोळी काय करतो, ज्यावेळेस जे जाळं आहे ते विणायचं असतं, कुठनं जातो, कुठनं मटेरियल आणतो का बाहेरनं, का आता कोळ्याला जाणं विणायचं आहे, मग इकडून काहीतरी आणलं, तिकडून काहीतरी आणलं, मग काय करतो, कुठूनही आणत नाही, स्वतःच्याच, हाच दृष्टांत आहे. स्वतःच्या शरीरामधून तो असणारा द्रव स्वरूप आहे ते बाहेर काढून त्याने काय करतो, संपूर्ण ते जाळं त्या ठिकाणी विणतो रात्री, आणि सकाळ झाल्यानंतर पुन्हा सृजते गृह्णते च, सकाळ झाल्यानंतर तेच सगळं काय पुन्हा स्वतःमध्ये ग्रहण करून घेतो. तसंच आहे, भगवंताला वाटलं काय आता सृष्टी करावी, म्हणून त्या ठिकाणी अश्माचमे मृत्तिका, आपण जे रुद्र पूजामध्ये जे नमक आणि चमक, काय चमक मध्ये तेच, हे पण परमेश्वर स्वरूपच आहे सगळं. अश्माचमे मृत्तिकाचमे गिरयश्चमे पर्वताश्चमे, सगळं परमेश्वरच आहे, परमेश्वराच्या व्यतिरिक्त काही नाही. हा जो सिद्धांत आहे, हा सिद्धांत दृढ करण्याचा प्रयत्न कोण करतं, उपनिषद करतात. आणि म्हणून तो हा प्रकारे या ठिकाणी असणारा नचिकेताचा प्रश्न, ते ब्रह्म म्हणजे काय, ती अध्यात्मविद्या म्हणजे काय, ती अध्यात्मविद्या म्हणजे हेच सर्वम खल्विदम ब्रह्म, हे सगळं ब्रह्मच आहे. सगळ्या होणाऱ्या क्रिया सुद्धा काय ब्रह्मस्वरूपच आहे, असा जो जाणतो. हे मी करत नाही, करता भोगता मी नाहीच, मी फक्त निमित्त मात्र भव सव्यसाचिन, तू काय हो, निमित्त हो. मी यांना मया, हे सगळे जे आहे निहितापूर्वमेव, या सगळ्यांना मी पूर्वीच यांचा विषय संपून टाकलेला आहे. निमित्त मात्रम भव सव्यसाचिन, तू काय कर अर्जुना, यांना जे करायचं ते मी पूर्वीच केलंय. तुला काय करायचंय, तुला फक्त या ठिकाणी निमित्त व्हायचंय या सगळ्यांसाठी. म्हणून जसं त्या ठिकाणी अर्जुनाचं निमित्त आहे, त्या ठिकाणी तसंच जे जे काय आम्ही कर्म करत आहोत, ही काही सगळी सृष्टीने पहिलीच करून ठेवलेली आहेत. आपल्याला फक्त त्या त्या ठिकाणी निमित्त म्हणून जोडलंय की तुमच्या हातनं ते व्हावं. परंतु सृष्टी सगळं करून ठेवलेलं आहे. सृष्टीला जसं वाटतं त्याप्रमाणे सगळंच, कुणाची इच्छा असो नसो. आता या दिवसामध्ये सुद्धा काय ठिकाणी आता पाऊस पडलाच, म्हणजे सगळं जे चक्र आहे सगळं सृष्टीच्या अनुषंगा, परमेश्वराला जसं वाटतं तसं सगळं चाललंय. आम्ही फक्त त्याच्या हातातली एक बाहुली आहेत. करता भोगता पण जे आहे आपल्यावर घेण्यात काही अर्थ नाही. आपण आपल्यावर घेतलं की बंधनाला कारण. म्हणून काय सांगितलं, म्हणून कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन सांगितलं. कर्मामध्ये कर्म फक्त करत राहा, फलाची अपेक्षा करू नका. म्हणजेच काय, त्याच्यामध्ये करता भोगता माझ्यामुळे झालं, मी करता मी भोगता, हे हा जो भाव आहे, हा भाव कुठे राहता कामा नये. मग कर्म फक्त परमेश्वर ईश्वरार्पितम, ईश्वर अर्पित बुद्धीने ते फक्त करत राहणं एवढंच साधकाचं कर्तव्य. म्हणजे अशा प्रकारे जो कर्म करत राहतो कोणत्या ईश्वरार्पण बुद्धीने, मग काय ते कर्म काय, त्याला कुठल्याही प्रकारची त्याला लेपन होत नाही. कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतुर्भूः, हेतू होत नाही. आता हे सगळ्याला हेतू काय, आपले असणारी कर्मफलच हेतू आहे. जन्ममरणरूपी जो संसार आहे, हा जन्ममरणरूपी संसार हा सगळा जो आहे 84 लक्ष योनीचा जो फेरा आहे, हा याला मूलभूत कारण काय, याला मूलभूत कारण म्हणजे कर्मसिद्धांतच. मा कर्मफल हेतुर्भू, हेतू माभूत काय, कर्मफल जे कर्माचं फल आहे ते हेतू होऊ नये. कशासाठी, हे जन्म आणि मरणाच्या चक्राला. मग हेतू कधी होईल, त्याच्यामध्ये मी करतो मी भोगतो ही जी भावना असेल तर ते संचित प्रारब्ध आगामी या कॅटेगरीमध्ये जाईल.
आणि ते एकदा संचित प्रारब्ध आगामीच्या कॅटेगरीमध्ये गेलं, मग कोणीही आलं तरी तुम्हाला ते जन्म मरण रूपी जे बंधन आहे त्यात कोणीही येऊ दे, ब्रह्मा जरी आला तरी तो तुम्हाला सोडू शकत नाही, कारण तो कर्म सिद्धांतच आहे. परमेश्वर सुद्धा त्याच्यामध्ये काही बदल करू शकत नाही कर्मसिद्धांताच्या अनुषंगाने. आणि म्हणून अशा प्रकारे म्हणून मग काय केलं पाहिजे, करता भोगता सोडून मी करता आहे मी भोगता आहे ही जी भावना आपल्यामध्ये निर्माण होते, साधकाच्या मनामध्ये साधकाचा विचार चाललेला आहे. हा जो इथे सगळा जो आपला विचार चालतो, हा सगळा जो साधक आहे, ज्याला खरोखर ब्रह्मज्ञान प्राप्त करून घ्यायचं, विवेक वैराग्य समाधी षटक संपत्ती मोक्षत्व, त्या मार्गावर आता येण्याचा जो प्रयत्न करत आहे त्याच्यासाठी हे सगळं शास्त्राने सांगून ठेवलेलं आहे. त्यामुळे अशा प्रकारे म्हणून त्या ठिकाणी तो असणारा प्रश्न सुद्धा नचिकेताचा तोच आहे. काय, ते ब्रह्मविद्या येन ज्ञातसी, येन ज्ञातेन सर्व मिदम, ज्यांचं ज्ञान झाल्यानंतर सगळ्याचं ज्ञान होतं, अशी जी विद्या आहे ती ब्रह्मविद्या. म्हणून त्याच्या अनुषंगाने ते आता काय मग सगळीकडे आता अशा प्रकारे जो साधक ह्या विवेक वैराग्यादी गुणांनी युक्त असतो, मग त्याची अशा प्रकारे दृष्टी होते. कशी, ब्रह्मविद, सगळीकडे तो ब्रह्मच पाहतो. आणि तेच आता या असणारे जे मंत्र आहेत 7वा 8वा 9वा या सगळ्या मंत्राच्या द्वारे तेच सांगण्याचा या ठिकाणी त्यांनी प्रयत्न केलेला आहे. काय म्हणतात, 7वा मंत्र, काल 6वा झाला आपला. 7वा मंत्र, या अदिती स्वरूप जे आहे जी देवता, ती अदिती स्वरूप देवता सुद्धा ब्रह्म आहे, ते या ठिकाणी 7व्या मंत्राच्या द्वारे त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला. का, या प्राणेन संभवती तदतिर्देवतामयी गुहां प्रविश्य तिष्ठन्तं या भूतेर्भिव्यजायत एतद्वैतत. अशा प्रकारे काय, जी देवता स्वरूप अदिती प्राणरूपाने प्रकट होते. अदिती देवता म्हणजे त्या ठिकाणी असणारी, अदिती म्हणजे शब्दादी विषयांचा उपभोग घेणारी देवता. अदिती देवता म्हणजे कोण, शब्दादी जे विषय आहे, शब्द स्पर्श रूप रसगंध आदी जे विषय आहे त्या विषयांचा काय उपभोग घेणारी देवता, म्हणजे ते त्याचं ज्ञान करून देणारी जी आहे तिला आपण या ठिकाणी आदिती म्हणतो. मग ती जी देवता स्वरूप आदिती काय, प्राणरूपाने, प्राण अपान या ठिकाणी ती या ठिकाणी काय प्राणस्वरूपाने प्रकट होते. आणि मग काय करते ती, त्या अशा प्रकारे प्राणस्वरूपाने प्रकट झाल्यानंतर ती जी देवता आहे ती देवता बुद्धिरूपी गुहेमध्ये, मनबुद्धी जी आहे ही बुद्धिरूपी गुहेमध्ये काय करते, प्रविष्ट होऊन या सगळ्याचं ज्ञान, बाबा ही चव अशी आहे, हा स्पर्श आहे, हे असं आहे, बरोबर, गरम काय लागलं की काय वाटलं, काटा लागला तर एका क्षणात हात बाजूला होतो. मग ते बुद्धीतून लगेच त्याला ज्या आहे तेवढा एका क्षणाचाही विलंब होत नाही, एवढ्या फास्टमध्ये तिथनं संवेदना जाते आणि तिथनं संवेदना लगेच हा हात काढा, लगेच हात बाजूला काढा. अशा प्रकारची जी देवता आहे की या विषयांचा उपभोग किंवा ज्ञान करून देणारी, मग ती कुठे, ही बुद्धी स्वरूप गुहेमध्ये प्रविष्ट होऊन राहणारी आहे. ती कुठे आहे, ती बुद्धी स्वरूप जी गुहा आहे तिथे ती अदिती देवता स्थापित होऊन या सगळ्या विषयांचं ज्ञान करून देते. परंतु असं असताना काय राहणारी, काय सर्व भूतांसमेत उत्पन्न राहणारी अशा प्रकारची ती देवता आहे, ती सुद्धा काय, ती सुद्धा निश्चित अशा प्रकारे या सर्वांचं ज्ञान करून देणारी बुद्धिस्वरूप गुहेमध्ये स्थापित असणारी ती अदिती देवता, ती सुद्धा ब्रह्मस्वरूप आहे. अशी काय कर, अशा प्रकारे काय केली म्हणजे साधकाने आपल्या जीवनामध्ये ती दृष्टी केली पाहिजे. काय म्हणतात आचार्य, आता हे फक्त असं याच प्रकारे याचं व्याख्यान आहे, दुसरं काय आता याच्यामध्ये विशेष. इथं आदिती देवता सांगितलं, पुढच्या मंत्रातून अग्नी जो आहे, अरणीमध्ये असणारा अग्नी तो सुद्धा ब्रह्मस्वरूपाचा आहे. त्याच्यापुढे मग पुढच्या मंत्रातून 9व्या मंत्रातून प्राणस्वरूप जे आहे ते प्राणसुद्धा, प्राण अपान व्यान हे सुद्धा ब्रह्मस्वरूप आहे. सर्वत्र ब्रह्मदृष्टी करावी एवढंच या मंत्राच्या द्वारे सांगितलेलं आहे. म्हणजे जे कर्म आहे, ज्या देवता आहेत त्या सगळ्याच्या सर्व ब्रह्मस्वरूपच आहे या ठिकाणी सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. 7वा काय मंत्र म्हणतात, किंच या सर्व देवतामयी सर्व देवात्मिका
प्राणेन हिरण्यगर्भरूपेण परस्मात् ब्रह्मणः संभवति शब्दादीनाम् अनादतिः इति ताः पूर्ववत् गुहां प्रविश्य तिष्ठती इति एवं जी देवता स्वरूप असलेली जी सर्व देवता स्वरूप असलेली प्राणेनं म्हणजे हिरण्यगर्भ रूपाने परब्रह्मापासून उत्पन्न होणारे हे सगळं जे काय आहे म्हणजे मूलसूत्र जे मगाशी सांगितले तस्मात् आत्मनः आकाश संभूतः त्या परमेश्वरापासूनच हे जे सर्व जे आहे सर्वाची निर्मिती कुठून झाली तर या सर्वाची निर्मिती त्या परमेश्वरापासूनच झाली. म्हणजे अशा प्रकारे काय सई जी सर्व देवता स्वरूप असलेली म्हणजे काय प्राणेने म्हणजे हिरण्यगर्भ रूपाने परब्रह्मापासून उत्पन्न होणारी अशी जी अदिती म्हणजे शब्दादी विषयांचा उपभोग घेणारी शब्दादी शब्द स्पर्श रूप रसगंध हे जे काय आहे या सर्वांचा काय उपभोग घेणारी शब्दादी विषयांचा उपभोग घेणारी काय म्हणजे हिरण्यगर्भ रूपाने परब्रह्मापासून उत्पन्न होणारी अशी जी अदिती म्हणजे कोण शब्दादी विषयांचा उपभोग घेणारी देवता ती काय सर्व प्राणीमात्रांच्या हृदयरूपी गुहेमध्ये राहणारी ही राहते कुठे सर्व प्राणीमात्र जे आहेत त्या सर्व प्राणीमात्रांच्या हृदयरूपी गुहेमध्ये ती राहतात. सर्व भूतांचं उत्पन्न झाली तेच हे आणि मग अशा प्रकारे ती इथे काय सर्व भूतांचं उत्पन्न झालेली काय तेच हे परब्रह्म ती जी देवता जी आहे अतिथी स्वरूप तीच काय तीच हे परब्रह्म तत्व आहे. आणि म्हणून ज्याप्रमाणे का बरं त्याचं उदाहरण काय त्याचं उदाहरण एवढंच ज्याप्रमाणे सुवर्णापासून उत्पन्न झालेले कुंडल हे सुवर्ण स्वरूपच असतात ज्याच्यापासून उत्पन्न झाले. काल सांगितलं गणपतीची गोष्ट की काय तो असणारा पुजारी आहे किंवा तो असणारा साधक आहे आध्यात्मिक प्रवृत्तीची जी व्यक्ती आहे काही काळास्तव काय आलं दारिद्र्य आलं आणि मग काय करतो आता सगळे घरामधले काय चांदीचे देव आहेत काहीतरी व्यवसाय करावा मग यांना घेऊन तिथं तांब्याचे किंवा पितळेचे देव ठेवा अशी त्याच्या मनामध्ये भावना निर्माण झाली. त्या अनुषंगाने सोनाराकडे गेला. आता सोनाराकडे गेल्यानंतर ते सगळं दाखवलं तिथं गणपती दाखवला उंदीर दाखवला. मग सोनाराची भावना काय आहे गणपती श्रेष्ठ उंदीर श्रेष्ठ नाही सोनाराची भावना चांदी कशामध्ये जास्त आहे त्या अनुषंगाने मूल्यांकन केलं. गणपतीचे म्हणतो 100 रुपये देईल उंदराचे 200 देईल असं कसं होईल हा उंदीर आहे उंदराचे जास्त पैसे पाहिजे उंदराचे जास्त पैसे होणार नाही कारण त्याचं वजन गणपतीपेक्षा जास्त आहे. मग तो काय बघतोय सोना त्याच्यामध्ये चांदी पाहतोय नामरूपामध्ये आसक्ती नाही त्याची आसक्ती कशामध्ये त्याच्यामध्ये काय द्रव्य आहे. तसं या ठिकाणी हे नामरूप जे आहे हे नामरूपामध्ये असणारी आसक्ती सोडून त्याच्यामध्ये द्रव्य काय आहे ब्रह्मापासूनच या सगळ्याची निर्मिती झालेली आहे. म्हणून सुवर्णापासून झालेले कुंडले सुवर्ण स्वरूपात असतात त्याप्रमाणे परब्रह्मापासून उत्पन्न झालेला कार्यरूप हिरण्यगर्भ परब्रह्म स्वरूपात आहे. म्हणून त्याचप्रमाणे या ठिकाणी सुद्धा ब्रह्मापासून उत्पन्न झालेली संपूर्ण सृष्टी जी आहे प्रकृती जी आहे हे ब्रह्मस्वरूपच आहे ब्रह्माच्या व्यतिरिक्त काही या ठिकाणी नाही हे सांगण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला. त्यानंतरच्या मंत्राच्या द्वारे तोच विषय आता सांगितला काय अरणी म्हणजे अग्नीमध्ये ब्रह्मदृष्टी अरणी म्हणजे अग्नी जी आहे अरणी त्या ठिकाणी मंथन करतात बरोबर एक खाली असते आणि वर असते ते हलवून आता हे सगळं नवीन आलं पण परंतु अग्निमंथन त्याला अग्निमंथन म्हणतात. अरणीवर दुसरी अरणी आणि त्याच्यावर त्यांनी मंथन करायचं खाली एक लाकूड वरती एक रवीसारखं असतं त्याला दोरीने जोरात घासायचं तिथनं तो अग्नी प्रज्वलित होतो. तो अग्नी घ्यायचा गौरीवर आणि त्याला हळूहळू थोडा प्रज्वलित करत जायचा. आता कापूर ठेवतात पेटवतात परंतु शास्त्रीय विधी अग्निमंथनाची त्या ठिकाणी आहे आणि म्हणून त्या प्रकारे तिथे पण निर्माण होणारा जो अग्नी आहे तो अग्निसुद्धा ब्रह्मस्वरूपच आहे. या सगळ्याच्या द्वारे एवढंच सांगितलं बाकी काही या मंत्रातून विशेष सांगितले नाही. काय अरण्य 8वा असताना मंत्र अरण्यो निहितो जातवेदागर्भ एव सुप्तो गर्भिणीः दिवे दिवे ईड्यो जागृवद्भिः हविष्वद्भिः ममिष्येभिः रग्निः एतद्वैतद काय जो गर्भवती स्त्रियांद्वारे उत्तम प्रकारे पोषित गर्भासमान की ज्याप्रमाणे काय पुढे 2 अरणीमध्ये स्थित आहे तो जातवेद अग्नी आहे कुठे तो 2 अरणीमध्ये ती अरणी आणि असणाऱ्या अरणीमंथनाचे असणारे रवी या दोघांमध्ये असणारा तो अग्नी कसा गर्भवती स्त्री ज्या प्रकारे आपला जो गर्भ आहे तो व्यवस्थितपणे पोषण करते
खाऊन पिऊन व्यवस्थितपणे त्याचं रक्षण करते, तसा हा अग्नी. तिथं ते उदाहरण आहे कोणता, तर गर्भवती स्त्री ज्याप्रमाणे आपल्या असणाऱ्या गर्भाचं रक्षण करते, तसं हे अरण्य आणि अरण्यमंथनाचे असणारे रवी, त्याच्यामध्ये असणारा तो अग्नी, तो कोणता, जातवेदो. त्या अग्नीचं नाव या ठिकाणी जातवेद अग्नी. तो काय, 2 अरण्यमध्ये स्थित असणारा जातवेद अग्नी. तो काय, तो त्याच प्रकारे त्याचं रक्षण कोण, जो प्रमादशून्य एवं होम सामग्रीयुक्त पुरुषांद्वारे नित्यस्तुती करण्यायोग्य आहे. त्याची कोण नित्यस्तुती करतात, की अशा प्रकारचे प्रमादशून्य जे साधक आहे, ते साधक काय करतात, त्या अग्नीची नित्यपूजा स्तुती करतात. आणि अशा प्रकारे ज्या अग्नीची पूजा करतात, ज्या अग्नीची स्तुती करतात, जो जातवेद अग्नी त्या अरण्य आणि रवीच्या मंथनामधून निर्माण होतो, की ज्याचं रक्षण गर्भवती स्त्री ज्याप्रमाणे आपल्या असणाऱ्या गर्भाचं रक्षण करते, त्याप्रमाणे केलं जातं. तो अग्निसुद्धा ब्रह्मस्वरूपच आहे. बस एवढंच सांगितलं, की जो अग्नी आहे अग्निमंथनातून निर्माण होणारा, तो अग्निसुद्धा ब्रह्मच आहे. पूर्वमंत्रामध्ये अदिती देवता आहे, ब्रह्मच आहे. म्हणजे काय, हे सर्व ब्रह्म आहे सांगण्यासाठी हे सगळे या ठिकाणी मंत्र घेतलेले आहे. 8वा मंत्र काय म्हणतात, किंच यो अधियज्ञ. त्याच्या अनुषंगाने आचार्यांचं भाष्य काय, यज्ञादी कर्मामध्ये, यज्ञ ज्यावेळेस आपण करतो त्या यज्ञादी कर्मामध्ये काय होतं, उत्तरारणी अधरारणी या ठिकाणी गुप्त रूपाने असलेला जो जातवेद म्हणजे अग्नी, त्या ठिकाणी त्या अग्निमंथनामध्ये ती घासल्यानंतर जो जोरात घासायला लागतं, फार प्रयत्न करायला लागतात. ते काय वरून तेवढा दाब बसला पाहिजे, तेवढ्या वेळात त्याचं घर्षण तेवढ्या जोरात झालं पाहिजे, हळूहळू घासून पण जोरात एकदम घासायला लागतं. आणि मग अशा प्रकारे जोरात घासल्यानंतर मग हळूहळू तिथनं धूर निर्माण होतो, त्या धुरातनं मग तो अग्नी प्रज्वलित होतो. त्यासाठी एवढं सहज नाही, फार त्याला कष्ट करावे लागतात. परंतु अशा प्रकारे त्या अरण्यमंथनामधून निर्माण होणारा जो जातवेद स्वरूप अग्नी, मग तो कुठे होता, त्या अरण्यमध्येच होता, तो बाहेर कुठे नव्हता. आणि म्हणून तो जो त्या ठिकाणी असणारा तो जातवेद स्वरूप अग्नी, तो काय, जातवेदा म्हणजे अग्नी, तो अरण्यमंथनाने प्रकट झाला, की अशा प्रकारे तो अग्नी एकदा काय, ते अरण्यमंथन झाल्यानंतर त्याने काय होतो, तो प्रकट होतो. त्या ठिकाणी धूर आल्यानंतर हळूहळू बारीक अगदी थोडासा त्या ठिकाणी ते घर्षण झाल्यानंतर प्रकट होतो. मग तो हळूच काय करतात गुरुजी लोक, मग असणारी त्या ठिकाणी गौरी आहे त्याच्यावर घेतात, थोडंसं तूप घालतील, मग कापूस थोडा लावतील, मग थोडासा ते कापूर घेतील, पेटवतील त्याच्याद्वारे. मग अशा प्रकारे त्या अग्नीला काय करतील, जास्तीत जास्त प्रज्वलित करण्याचा प्रयत्न करतील. आणि मग एकदा प्रज्वलित झाल्यानंतर सर्व हवीर द्रव्याचा उपभोग करणारा, मग एकदा तो प्रज्वलित झाल्यानंतर काय, यज्ञ आरंभ झाला की मग जे काय हवे आहे, द्रव्य आहे, आपण त्या ठिकाणी इंद्राय स्वाहा, इंद्राय इदं मम, अशा प्रकारे आपण त्या ठिकाणी ते सगळं घालत असतो. असो, आणि म्हणून अशा प्रकारे सर्व हवीर द्रव्याचा उपभोग घेणारा कोण, तो जातवेदाग्नी. तो आता प्रकट कुठनं झाला, त्या अरण्यमंथनामधून. ठीक आहे, आलं लक्षात. अशा प्रकारे सर्व हवीर द्रव्याचा उपभोग करणारा, तसेच योगी लोकांनी गर्भाप्रमाणे हृदयाच्या ठिकाणी ध्यानधारणादी साधनाने उत्तम प्रकारे त्याचे रक्षण केलेले आहे. अशा प्रकारे जे योगी लोक आहे यांनी काय केलेलं आहे, ध्यानधारणादी करून ते काय, योगी लोकांनी आपल्या कुठे हृदयामध्ये काय, ध्यानधारणादी साधनाने उत्तर प्रकारे ज्याचे रक्षण केलेले आहे. कसे रक्षण केले आहे, तर ज्याप्रमाणे गरोदर स्त्रिया आपल्या पोटामध्ये असलेल्या गर्भाचे योग्य अन्नपानादी भक्षण करून मोठ्या काळजीने संरक्षित करतात, त्याप्रमाणे कसं रक्षण केलं पाहिजे, तर ज्याप्रमाणे या गर्भवती स्त्रिया आपल्या गर्भाची काळजी घेतात त्याप्रमाणे काय, त्याप्रमाणे ज्या अध्यात्म अग्निरूपी ब्रह्माचे संरक्षण केले आहे. कोणाचं, तर अध्यात्मक स्वरूप ब्रह्मस्वरूप अध्यात्म अग्निरूपी ब्रह्माचे, तो जो तिथं असणारा जो जातवेद अग्नी आहे, त्या जातवेद अग्नीला काय, ब्रह्माची उपमा देऊन किंवा तो ब्रह्मस्वरूप आहे असं म्हणून त्याचं काय केलं पाहिजे, आपल्या कुठे हृदयामध्ये कोणी हे जे साधक आहे यांनी रक्षित केलेलं आहे असं त्यांना सांगायचं आहे. ज्या अध्यात्म अग्निरूपी ब्रह्माचे संरक्षण केले आहे, तसेच दररोज कर्मी व योगी यांनी यज्ञामध्ये आणि हृदयामध्ये अनवधाना रीतीने हवीरभागाने व ध्यानाधिकाने ज्याचे स्तवन करून जो
अग्नी सर्व प्रकारे वंद्य मानला तो अग्नी परब्रह्म स्वरूपच आहे, ज्याच्याविषयी नचिकेताने प्रश्न केला. आणि म्हणजे अशा प्रकारे ज्याच्याविषयी या ठिकाणी नचिकेताने प्रश्न केला तो अग्निसुद्धा काय आहे, तो अग्निसुद्धा या ठिकाणी ब्रह्मच आहे. म्हणजे सर्वम कलियुगम ब्रह्म, पुन्हा पुन्हा हे सगळं जे काय आहे ब्रह्मस्वरूपच आहे सांगण्याचा त्यांनी या ठिकाणी प्रयत्न केला. आता येणाऱ्या 9व्या मंत्रातून प्राणामध्ये ब्रह्मदृष्टी, जो प्राण आहे, प्राण अपान व्यान उदान समान ब्रह्म हे जे आहे त्याच्यामध्ये सुद्धा आता यांनी ब्रह्मदृष्टी सांगितली. यतश्चोदेत सूर्य अस्तम यत्रंच गच्छति तम देवा सर्वे अर्पितः तदुनात्येति कश्चन एतद्वैतद. अशा प्रकारे काय जिथून सूर्य उदय होतो आणि अस्त होतो, ज्या ठिकाणून सूर्य उदय होतो आणि सूर्य अस्ताला प्राप्त करून घेतो, त्या प्राणात्म्यामध्ये संपूर्ण देवता अर्पित आहे. तो जो प्राणात्मा आहे त्या प्राणात्म्यामध्येच काय संपूर्ण देवता त्या ठिकाणी स्थित आहे, ज्याचे कोणाचे उल्लंघन करू शकत नाही. आणि म्हणून ते कोणाचंही त्या देवता उल्लंघन करू शकत नाही. तेच हे ब्रह्म आहे. त्या ब्रह्मात कोणी भीषास्मात् वा तप्पवदे भीषोदेत सूर्य या न्यायाने की त्या ब्रह्मामुळे सगळं जे काय घडतं आहे पृथ्वी तलावर हे कोणाच्या अनुषंगाने, तर ते ब्रह्मतत्व आहे. त्या ब्रह्मतत्वाच्या अनुषंगानेच या सर्व क्रिया या पृथ्वी तलावर घडतात. हे सांगितलं असणाऱ्या 9व्या मंत्राच्या द्वारे. काय म्हणतात आता असणारं अर्थ काय म्हणतात, किंच यतश्च यस्मात् प्राणात् उदेति उत्तिष्ठति सूर्य अस्तं निम्लोचनं यत्र यस्मिन्नेव च प्राणे अहन्ति अहनि गच्छन्ति तं प्राणम आत्मानं देवा सर्वे अग्न्यादि योधिदैवं वागादयाश्च अध्यात्मं सर्वे विश्वेरा इव रथनाभी. अशा प्रकारे काय म्हणतात, ज्या प्राणरूप परमात्म्यापासून, ज्या प्राणस्वरूप परमात्म्यापासून काय होतं, ज्या प्राणरूप परमात्म्यापासून सूर्य हा उगवतो व त्या ठिकाणी अस्तात जातो. ज्या प्राणस्वरूप जो परमात्मा आहे त्या प्राणस्वरूप परमात्म्यापासून काय सूर्य उगवतो आणि अस्ताला जातो. प्रत्येक दिवशी त्या प्राणस्वरूप अधिदैविक व अध्यात्मस्वरूप प्राणांच्या ठिकाणी सर्व देव स्थितीकाली संप्रविष्ट होतात. ज्याप्रमाणे रथाच्या नावीमध्ये काय सर्व आरा प्रविष्ट असतात, त्याप्रमाणे तो प्राणही परब्रह्मस्वरूपाचा आहे. हे सर्व जगत प्राण ब्रह्मस्वरूपाचं आहे. जगातील कोणताही पदार्थ ब्रह्मा सोडून नाही, अशी सर्वात्मक जी वस्तू तेच ब्रह्म आहे. आणि म्हणजे अशा प्रकारे जे असणारे प्राण ज्याप्रमाणे रथाच्या नाभीमध्ये सर्व आरा स्थित असतात, त्याप्रमाणे या ब्रह्मामध्ये सर्वम ब्रह्मे प्रतिष्ठितम, त्या ब्रह्मामध्येच हे सर्व प्रतिष्ठित आहे हे सांगण्याचा प्रयत्न या ठिकाणी या सगळ्या मंत्राच्या द्वारे केला. आणि म्हणजे अशा प्रकारे इथे सुद्धा जो सूर्य भीषास्मात्, कोणाच्यामुळे सूर्य उगवतो आणि अस्ताला वेळच्या वेळेला जातो, तर भीषास्मात् वातप्पवते भीषोदेति सूर्य, त्याचंच भय आहे त्याला. कोणाचा, तो जो असणारे जे ब्रह्मतत्व आहे त्याच्यामुळेच वेळच्या वेळेला तो उगवतो आणि अस्ताला जातो. आणि म्हणून अशा प्रकारे सर्व जे आहे सर्वम खल्विदम ब्रह्म आहे. सर्वम जे आहे सर्वम यज्ञे प्रतिष्ठितम, तसं सर्वम ब्रह्मणी प्रतिष्ठितम. हे सर्व जे आहे हे सगळं ब्रह्मामध्येच प्रतिष्ठित आहे. आणि म्हणून ते ब्रह्मतत्व जे आहे तेच ब्रह्मतत्व आपल्याला जीवनामध्ये प्राप्त करून घ्यायचं आहे, असं सर्वसाधारण या सर्व मंत्राच्या माध्यमातून सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. की सृष्टीमध्ये होणाऱ्या सगळ्या ज्या प्रक्रिया आहेत त्या सगळ्या प्रक्रियेंना मूलभूत आधार काय, त्या सर्व प्रक्रियांना मूलभूत ज्या ज्या आपण घडतात त्या सगळ्यांना मूलभूत आधार तो ब्रह्माच्या व्यतिरिक्त म्हणून काही नाही. म्हणून तेच ब्रह्म काय केलं पाहिजे, आपल्या जीवनामध्ये आपल्याला प्राप्त करून घेतलं की मग दुसरं काही जाणण्याची गरज पडत नाही. हीच अध्यात्मविद्या या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला. त्याच्यानंतरचा असणार होता पुन्हा तोच विषय येईल 10व्या 11व्या मंत्राच्या द्वारे सर्व ब्रह्मस्वरूपच हे दाखवण्याचा त्यांनी परिपूर्ण या मंत्रातून प्रयत्न केलेला आहे. म्हणून त्याच्यापेक्षा काही याच्यामध्ये आता विशेष व्याख्यान आता फक्त अशाच प्रकारे ते वाचून त्याचं व्याख्यान आपल्याला करायला लागेल. असणारा पुढचा मंत्र जो आहे तो पुढच्या पाठाला म्हणजे सोमवारी, उद्या रविवार, उद्या काय पाठ होणार नाही, तर सोमवारच्या पाठाला त्याच्या असणारा पुढचा मंत्र होईल. ओम तत्सत.